सांगाल? राजीनामा धक्कादायक आहे. अचानक का निर्णय घेतला याच्यामागचं कारण अजूनही स्पष्ट नाही. त्यांनी काही कोणाशी चर्चा केली तर मला माहिती आहे, माझ्याशी चर्चा तशी कुठेही झाली नाही. म्हणजे त्यांच्याबरोबर मी गेले 2007 पासून आज 16 वर्ष झालेत त्यांच्याबरोबर मी काम करतो. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी काम केलेलं आहे. एक नाही दोनदा काम केलेलं आहे राज्यमंत्री म्हणून. आणि माझे त्यांच्याशी फार सलोख्याचे संबंध होते आणि कदाचित त्यामुळंच अनेक वावड्या उठल्यात. इथे गेले की बरेच टिवार जातील त्यांना जोडून. यामध्ये काही तथ्य नाही. मी आता मतदारसंघामध्ये फिरतो आहे. त्यांच्या जाण्याचं कारण ते स्पष्ट करू शकतील. पण मधामध्ये मात्र अनेक चौकशीचा फेरा त्यांच्यामागे लागल्याची माहिती आमच्याकडे येत होती. पण त्यात पुढे काही विषय स्पष्टपणे आले नाही. त्यामुळे तो चौकशी नेमकी काय होती हे काही कळलं नाही. आणि आजचा हा धक्कादायकच निर्णय आहे. पण मी एक सांगतो आपल्याला की ज्या पद्धतीने पक्ष फोडण्याचं काम, माणसं नेते पळवण्याचं काम भाजपा करते आहे, तर मला वाटतं की मतदान रूपी राजा, मतदान देणारा मतदार राजा जो आहे तो अशा फाडाफोडीच्या राजकारणाला विटलेला आहे, वैतागला आहे. आणि तो येणाऱ्या निवडणुकीमध्ये अशा प्रवृत्तींना नक्की धडा शिकवेल हा मला विश्वास आहे. भाऊ, राज्य मागासवर्ग आयोगाचा जो रिपोर्ट आहे तो येण्याची शक्यता आणि मराठ्यांना वेगळं आरक्षण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काय सांगाल? नाही, वेगळं मराठ्यांना आरक्षण देण्यात कुणाचाही विरोध नाही. 50% त्यांना नको, ओबीसीच्या वाट्यातून नको, ही भूमिका आमची स्पष्ट आहे. जर जरांगेंना काहीतरी बोलत असतील, ते म्हणतील की आता मधामध्ये सगळे सोयरेचा निकाल हे त्यांनी ते JR काढला किंवा ऑर्डिनन्स काढला. आता ते 26 पासून होणाऱ्या अधिवेशनामध्ये हा कदाचित बिल येऊ शकतो. त्याच्यावर आमचं लक्ष आहे. त्या बिलामध्ये काय प्रावधान केलं आहे आता नक्की सांगता येत नाही. पण सगळी सोयऱ्यामुळे मात्र काही शिल्लक राहणार नाही. ओबीसीचं प्रचंड नुकसान होईल. तो निर्णय शासनाने परिपत्रक कदाचित रद्द करतील आणि बिल आणून त्यामध्ये स्वतंत्र जर आरक्षण देत असतील तर मराठ्याला स्वतंत्र आरक्षण देण्याला कोणाचाही विरोध असण्याचं कारण नाही. पण ओबीसीच्या वाट्यातून जर देणार असाल आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार असाल तर मात्र आम्हाला आमची भूमिका त्याला स्पष्टपणे विरोध करण्याची आहे आणि ते आम्ही विरोध करू.